नामदेव फुलपगार साहेब आहेत. त्यांना विनंती असेल सर आपण माईक घ्यायचं आहे. राष्ट्रीय ढोर समाज प्रदेश महासचिव आहे की एकंदरीत अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण न्याय की अन्याय सर. माईक वर चालू करा. हॅलो. मी या ठिकाणी प्रथमतः महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो. त्याचबरोबर या लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण न्याय की अन्याय? खऱ्या अर्थानं खरं सांगायचं म्हणजे अन्याय आहे, न्याय नाही. बरं. कारण अरे हजारो वर्ष लुटलीगिरी, अरे हजारो वर्ष लुटली गुलामीची, पण कुणाचा आवाज आमच्यासाठी उठलाच नाही. वा. पण कुणाचा आवाज आमच्यासाठी उठलाच नाही. पण तूच गरजलास भीमा, पण तूच गरजलास भीमा माई बापासारखा. वा. नाहीतर तुझ्यासारखा कोणी पेठून उठलाच नाही, नाहीतर तुझ्यासारखा कोणी पेठून उठलाच नाही. खऱ्या अर्थानं महार मांग चांबार ढोर ही जात गाव पुसा बाहेरची आहे. आणि त्या काळात इथल्या व्यवस्थेनं आपण एकत्र येऊ नये म्हणून तेव्हा सुद्धा आपल्याला एक ठेवलं नव्हतं. बरोबर. आणि म्हणून आपल्याला जे गावातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीचं लग्न व्हायचं, हो, आणि लग्न झाल्याच्या नंतर ते पातरवाळ्या जे खरकट्या होत्या, हो, ते उकिरड्यावर किंवा गावाच्या बाहेर फेकायचं आणि त्या पतरवाळ्यावरला भात घेण्यासाठी आपली भांडणं व्हायची. ही माझी माय सांगायची. हो. आणि हा अनुभव खूप बिकट होता. पण याला खऱ्या अर्थानं बाबासाहेबानं आपल्याला माणसात आणून बसवलं. आपण जनावरापेक्षाही हीन होतो. आपण जनावरापेक्षाही हीन होतो. पण तरीही त्यावेळेस मांगमार ढोर चांबार ही एकमेकाची भाऊबंद होती. आणि म्हणून हे चारही लोक एकत्र राहायचे, पण गावाच्या बाहेर राहायचे आणि चारही लोकांचा कातड्याशी संबंध होता. हो, है की नाही? चारही लोकांचा कातड्याशी संबंध होता. महाराणी जनावर मेरलं का गावाच्या बाहेर टाकायचं, मांगांनी कातड काढायचं, ढोरांनी ते कातड रंगवायचं आणि चांबारांनी पादत्राणी तयार करायची. बरोबर. बरोबर आहे. तर मला या विश्लेषणावर असं वाटतं की ही खरंच एक यांची आनुवंशिकता एक आहे का? बरोबर. खरंच एकमेकाची सख्खे भाऊ आहेत का? आजही आडनाव खूप एकसारखे आहेत सगळ्यांमध्ये. अण्णावही सारखे आहेत. होय. डोंगरे सगळ्याकडे दिसतील तुम्हाला. याच्यात माझं असं दुमत नाही. पण इथली जे सरकार आहे, मनुवादी व्यवस्था आहे पूर्वीपासून, यांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलं की इंग्रजांनी जाती जोडो, जाती तोडो आणि राज्य करो, फोडा आणि जोडा, फोडा आणि जोडा. पण हे इंग्रजांची नीती नाही. ही इथल्या मनुवाद्यांची नीती आहे, इथल्या व्यवस्थेची नीती आहे. आणि त्याच धर्तीवर बाबासाहेबांनी ही व्यवस्था बदलून टाकण्यासाठी एका पावाच्या तुकड्यावर आपलं जीवन काढलं. आणि तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगता यावं म्हणून त्यांनी त्यांची स्वतःचं कुटुंब कडे लक्ष न देता या देशातली ही जी जमात आहे, ही जमातच माझं कुटुंब आहे म्हणून बाबासाहेबांना तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी संविधानातून अधिकार दिला.
आणि संविधानातून अधिकार दिला. हम्म. म्हणून आपण आज सुटाबुटात, शिक्षणात, वेगवेगळ्या नोकऱ्यात हम्म. आरक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांनं खऱ्या अर्थानं प्रवर्गाला हम्म. आरक्षण दिलं. हो, वैयक्तिक कोण्या जातीला नाही. जातीला नाही. आणि जातीला देताही येत नाही. हम्म. पण आता ते काहीतरी शब्द वापरू नका म्हणले, पण मलाही तसे शब्द येत नाही. पण माझी भाषा गावडाळच आहे. बरं. फुटा ओढवून शेळ्या राखणारे हम्म. ते अतिशहाणे झाले. हम्म. आणि त्यांना कोणतरी काहीतरी मराठीत म्हणतात जावाई शोध लावला त्यांनी. हम्म. याच्यामध्ये अबकड करता येते. जर असं असतं तर बाबासाहेबांनी संवर्गाला आरक्षण देण्याच्या ऐवजी जातीला आरक्षण दिलं नसतं का? हम्म. हम्म. अतिशय महत्वाचं आहे. हा? बिलकुल. म्हणजे त्याच वेळेस बाबासाहेबांनी चांबाराचं चांबाराला, ढोराचं ढोराला, मांगाचं मांगाला, महाराचं महाराला केलं नसतं का? हम्म. पण बाबासाहेबाचा हा संकल्प नव्हता. बाबासाहेबाचा संकल्प वेगळा होता हम्म. की जरी त्या काळात एखाद्या जातीला आरक्षण दिलं हम्म. तर हे आरक्षण असं टिकणार नाही, राहणार नाही. हम्म. म्हणून बाबासाहेबांनी 1848चा काळ पाहिला, तो इतिहास पाहिला. हम्म. हम्म. आणि बाबासाहेबांनं याची जबाबदारी त्या काळातल्या महारावरून आताच्या बोद्धावर दिली. हम्म. आणि बाबासाहेबाला माहिती आहे की ही माझी लेकरं आहेत. ही लेकरं या संविधानाला, या आरक्षणाला अजिबात धोका पोहोचू देणार नाहीत, हम्म. याला दगाफटका होऊ देणार नाहीत. म्हणून ही जबाबदारी बरोबर. महारांवर दिली, आताच्या बौद्ध बांधवावर दिली. हम्म. पण त्याचं झालं असं की कालांतरानं महार समाज शिकत राहिला हम्म. आणि प्रगती होत राहिली. हम्म. पण पाठीमागं जो समाज आहे, हम्म. हम्म. चांबार आहे, ढोर आहे, मांग आहे, हम्म. यांनी बाबासाहेबांच्या सोबत यांच्या त्या काळातल्या आजी आजोबानं काम केलं नाही असं नाही. बिलकुल. कारण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मांग, मार, ढोर, चांबार महिलांचं योगदान पुस्तक आहे. हो. हम्म. आणि त्या काळात महिलांनी तर केलंच केलं, पण ढोर समाजातील सुद्धा त्या काळातील व्यक्तींनी केलं. त्यामध्ये नामदेव होटकर एक आहेत. हो आहे. बरोबर आहे. त्याने तर ते पूर्ण अंत्ययात्राचं हे चित्रणच केलं, त्यांचा घर विकून. हा. त्यांचा इतिहास पुढे यायला पाहिजे. हो 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 हो. पण आताचे चांबार जातीतले असतील, हम्म. मांग जातीतले असतील, हम्म. महार जातीतले असतील, हे आपलंच वाजवायला लावले तुन 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 तुन. हो. त्याच्यामुळे ही समाज दूर चाललीत. बरोबर. हा? हे आपलं वाजवू नका तुम्ही, हम्म. तुम्ही दुसऱ्याचं वाजवायला शिका. वा. आणि बाबासाहेबाला जर तसं वाटलं असतं तर मग बाबासाहेबानं आपल्या समाजापुरतं केलं नसतं का? हो. म्हणून तुम्हा आम्हाला एक संघ ठेवायचं होतं, म्हणून बाबासाहेबांना तुम्हा आम्हाला एक संघ आरक्षणाच्या माध्यमातून ठेवलं. हम्म. हम्म. आणि हा अबकड खूप अतिशय महत्वाचा विषय आहे. हम्म. हा अबकडाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला दूर कसं करता येईल? हम्म. तर हे षडयंत्र इथल्या शासनकर्त्या जमातीचं आहे. हम्म. आणि म्हणून आता यामध्ये जे जे बाबासाहेबांच्या चळवळीत त्या काळात काम केले हम्म. ती लोक तेव्हा सुधरून गेली. बरोबर. हम्म. पण बाबासाहेबांच्या विचाराला जी धरून राहिली हम्म. त्यांची प्रगती झाली. हम्म. आणि बाबासाहेबांच्या विचारापासून ती आपल्या कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये गुरफटून राहिली, हम्म. त्यांची प्रगती झाली नाही. हम्म. आणि म्हणून त्यासाठी त्यांना एकतर त्या अंधश्रद्धेत गुरफटल्यामुळं शिक्षण घेता आलं नाही, हम्म. या शिक्षणाच्या प्रवाहात येता आलं नाही. हम्म. आणि मग आता आयत्या पिठावर रेगोट्या हम्म. करून आता बौद्ध बांधवांची प्रगती पाहून हम्म. त्यांना वाटते आमचं आरक्षण बौद्धांनीच खाल्लं. हम्म. 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 बौद्धांनी खाल्लं नाही आरक्षण. हे आरक्षणामध्ये बाबासाहेबांना त्या 49 जातीला हम्म. समान अधिकार दिलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये कोण्या जातीला वैयक्तिक बाबासाहेबांनी कमी किंवा जास्त दिले का? नाही. जो टॅलेंट असेल, हम्म. जो हुशार असेल, ज्याच्याकडे मेरिट असेल, हम्म. तो 100% त्या आरक्षणाचा फायदा घेईल. बरोबर. आहे की नाही? हम्म. पण त्याच्यात टॅलेंटच नाही आणि होटात एक आणि पोटात एक, हम्म.
फक्त होटात बाबासाहेबाचं नाव घ्यायचं आणि पोटात मात्र मनूचे विचार ठेवायचे, अशीच लोक आरक्षण मागायला लागलीत. ही अशीच लोक आरक्षण मागायला लागलीत. म्हणून या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, है की नाही? अतिशय महत्वाचा हा अवकडाचा विषय म्हणजे, आणि जाणीवपूर्वक हे षडयंत्र अर्थात कपट नीतीने जो काही निर्णय सुप्रीम कोर्टानं अर्थात सर्वोच्च न्यायालयानं तो 1 ऑगस्ट 2024 दिला. आणि म्हणजे पंजाब सरकार विरुद्ध दावीद सिंग यांनी सिव्हिल अपील केलं आणि त्या सिव्हिल अपीलचा क्रमांक आहे 2317/2011. जो निर्णय आलेला आहे म्हणजे एससी उपवर्गीकरणाचा, एससी प्रवर्गाचे अबकडानुसार वर्गीकरण करण्यात यावं. आणि हा निर्णय दिला आणि या निर्णयाच्या लगेच 2 ते 2.5 किंवा 2.25 महिन्यामध्ये सर्वांना ही माहिती व्हावी म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये लोक ऐकत आहेत. आणि नंतर 15/10/2024 अनंत बदर समितीने समिती निर्माण केली. आणि अनंत बदर समिती निर्माण केली. ही समिती निर्माण करीत असताना फक्त त्यांनी एकाच जातीचे ऐकून घेतले. एकाच जातीचं ऐकून घेऊन प्रवर्गातील 59 जातीपैकी 58 जातीच्या समूहाला अर्थात इतर कोणत्याही जातीला विचारात घेतले नाही. मग का? एकच जात त्यांना प्यारी आहे का? बाकीचे लोक नाहीत का? मग त्यांना हे प्रवर्गच याच्यामध्ये अबकडच करायचंय. सर्वांना विचारात घ्यावं. बिलकुल. ढोरांना घ्यावं, चांबारांना घ्यावं, मोच्यांना घ्यावं, मांगांना घ्यावं, होलारांना घ्यावं, बुरडांना घ्यावं, या 58 जातीला घ्यावं ना. म्हणजे ही एक मातंग समाज एक जात 49वी 59वी. तर 59 जातीमधून एकच जात का प्यारी? कारण इथले आताच सरांनी सांगल्यानुसार हे आरएसएसच्या दावणीला बांधलेले दलाल आहेत आणि म्हणून या दलालांना जवळ घेतलं. या दलालांना त्यांनी जवळ घेतलं आणि जवळ घेऊन दलालाच्या माध्यमातून कटकारस्थान रचून यामध्ये अबकड करण्याचा डाव रचला. आणि त्या जातीसाठी मी आवर्जून उल्लेख करणार आहे. पण विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठेल. बंड नाही भांडण होण्याची शक्यता होती ना सर. तुम्ही सगळे लोक जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होते. तर ही जाणीव त्यांना झालेली नाही. पण त्यांना जाणीव आपुलकीची, सेल्फिश, स्वार्थाची निर्माण झाली. आणि म्हणून ते बंड करण्याच्या ऐवजी भांडण करून उठतात. खऱ्या अर्थाने त्यांना इथं बसायचं होतं नव्हतं माहित नाही. पण त्यांनी हेतू पुरस्करपणे निघून गेले. चर्चा केली पाहिजे अशी चर्चा करायला पाहिजे होती. बिलकुल. आणि आम्ही काही आणि विचाराचं उत्तर विचारानं दिलं गेलं आणि पाहिजे. आम्ही काही त्यांचे दुश्मन नाही. बरोबर आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं होय की मांग मार ढोर सांबार हे एकमेकाचे भाऊ आहेत. आणि इथं सांगताना सरांनी सुद्धा सांगितलं की बाबा फलाण्या माणसानं त्यांना सांगावं. पण त्याचा चुकीचा अर्थ काढून काढला गेला चुकीचा. तर हे उठून जाणं काही उचित नाही. तर आपण जे काय आहे आम्ही त्यांचं ऐकलं ना, सामंजस्यपणानं त्यांनी बिलकुल भले कागद आणले. हो. त्यांनी काय ते 1871चा GR सुद्धा दाखविला. हो. आम्ही काय आयुष्यात आता आम्ही एवढं माझं वय झालं आज 50 वर्षाच्या वर वय आहे. तर मी कधी ते काय 1871चं कधीच ऐकलं नाही. आणि ती मातंग समाजाला खरंच हाजरी होती किंवा नाही हे आम्हाला माहित नाही. बरं हे जर झालंच असतं तसं असेलच, लहुजी साळवे कसे घडले, मुक्ता साळवे कशा घडल्या, अण्णाभाऊ साठे कसे घडले, यांना काय हाजरी द्यावं लागलं नाही? खरंय का? यांना हाजरी द्यावं लागली असती. अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न, जगविख्यात साहित्य त्यांचं. तरी आपण चर्चा त्यांच्यासोबत अशी करण्याच्या तयारीमध्ये मी तरी होतो म्हणून त्यांना साल विचारत होतो की बाबा देशाला जर 26 जानेवारी 1950 या ठिकाणी संविधान लागू झालं म्हणजे सवलती सोयी सवलती लागू झाल्या. आणि तुम्हाला जर 1952 मध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणता की बाबा बाबासाहेबांनी आमचं मुक्त केलं किंवा ही जी जमात आम्हाला काही शिक्का होता
गुन्हेगारी जमात म्हणून हे आम्हाला मोकळं केलं. मग बाबांचा काळ मग सगळ्यांना सारखंच शिक्षणाचे प्रवास सुरू झाले, सर्व प्रवाहामध्ये सारखे सोबत यायला लागले. आता हा दोष कुणाचा आहे याचं आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. पुढे नाही नाही जी, माझं संपू द्या. जी नाही नाही माझा मुद्दा संपू द्या. हा, आता असं जर भांडण करायचं असेल जी तर बाबासाहेब काय म्हणाले, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. जी मग आम्ही कोणाबरोबर आणि कोणासोबत बंड करत आहोत याचंही भान असलं पाहिजे आम्हाला, जी है की नाही. आम्ही कोणाबरोबर आणि कोणासोबत बंड करत आहोत याचंही भान आम्हाला असलं पाहिजे. प्रथमतः याचं आत्मपरीक्षण आम्ही केलं पाहिजे. जी खरे ना, आम्ही जे बंड करून उठायला लागलो, अबकडं मागायला लागलो, याचं आत्मपरीक्षण आम्ही केलं पाहिजे, है की नाही. आणि त्याचबरोबर बरं मला सांगा, आपल्या जातीची नावे बरोबर तरी आहेत का? है की नाही, बरोबर आहेत का? महार किती म्हणजे वेगळं पद्धतीने वाटतं, मांग किती वेगळं वाटतं, चांबार है की नाही, ढोर है की नाही. जनावराला माणूस ढोर म्हणणार, इथं जातीच्या नावानं माणसाला ढोर म्हटलं जातं. याची तरी आपल्याला जाण असली पाहिजे. आणि या असल्या घाणेरड्या परिस्थितीतून बाबासाहेबांना आपल्याला इथवर आणून सोडलं. जी आणि तुम्ही त्याच बाबासाहेबाच्या संविधानामुळे तुम्हाला हक्क अधिकार मिळालेत, त्याच्यावरच जर तुम्ही एखाद्या दलालांच्या दावणीला जाऊन तुम्ही जर त्याच्यात अबकडं मागत असतान, तुमच्या इतका लाचार कोण? सर, तो या ठिकाणी नामदेव फुलपगार सर 2च मिनिटाची मांडणी करायची. सर, जर आरक्षणात बदल झाला तर कुणाला फायदा? आता आरक्षणात बदल झाला हा, तर कोणाला फायदा होईल? फायद्यापेक्षा नुकसान जास्त होईल. बरोबर. वा. आणि प्रत्येक जात सांगायला की बाबा त्याला जास्त होईल, ह्याला जास्त होईल. हो. जास्त तर बौद्ध बांधवालाच होणार आहे फायदा, पण आमच्या ढोर समाजाचं लय अवघड आहे. अच्छा. अच्छा. हा, हा. कारण प्रत्येक जण हो. आपलं आपलं जर वाजवत असन, हो. तर मी फुले शाहू आंबेडकर विचाराचा आणि आंबेडकरवादी असल्यामुळं म्हणून ज्या समाजात आपला जन्म नक्की, झाला नक्की, हो. त्या समाजाचं उद्धार करणं आपलं कर्तव्य हो, असतं. हो. म्हणून माझ्या समाजाचं त्याच्यात सर्वात मोठं नुकसान होणार आहे. नुकसान होणार आहे. कारण का की चांबारापेक्षाही माझ्या समाजाची संख्या कमी आहे, हो. आणि माझ्या ढोरापेक्षा हो. होणार आहे, बाकी मोची आहे, यांचं तर काय सांगताच येत नाही. काही लोकांची तर 100च संख्या आहे म्हणतात. हा, जे म्हणून मग याच खर तर या अबकडाच्या नादातच पडू नये. खूपच महत्वाचं नाही, मुद्दा नाही, आलेला आहे. माझं सर, संपू द्या. त्यांना जे- तेवढा वेळ दिला, जे- मला 5 तरी मिनिट द्या. त्यांना 10 नाही, आपल्याला वेळ मिनिट महत्त्वाचा नाही नाही आहे. नाही, आणि सर्व बसायला तयार आहेत, जे- तसं काही नाही. माझ्या ताई सुद्धा समोर बसल्या. पण मला काय म्हणायचंय, यासारखं जर असं आपण केलं, अशा प्रकारची सरकारनं भांडणं लावली, हो. है की नाही, आपल्यामध्ये भांडणं लावली, आणि भांडणं लावल्यामुळं ते सत्तेची पोळी भाजून घेत आहेत. आणि वर्णव्यवस्थेत असलेल्या शासनाला कशी शेकता येईल, हो. है की नाही, त्यासाठी वर्षानुवर्ष जो समाज है की नाही आमच्या गुलामीत होता, हो. म्हणजे वर्णव्यवस्थेच्या गुलामीत बरोबर, होता, बरोबर. आणि अर्थात आम्ही त्याला गुलाम ठेवले होते. म्हणजे त्यांनी कोणाला आपल्याला गुलाम बरोबर. ठेवले होते. पुन्हा त्याच समाजाच्या पायात गुलामीच्या बेड्या कशा ठेवता येतील त्यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहे. खूपच छान. जी. आणि त्याच्यामुळं हे जे एवढं मोठं जे षडयंत्र आहे सत्ताधारी सरकारचं, तर हे आम्ही ओळखलं पाहिजे. आपण अबकडाच्या नादी लागण्याच्या ऐवजी आपल्याला खरं सांगायचं म्हणजे इकडं गुरफटून टाकलं, पण आरक्षणच मुळात कुठं राहिले. तर आरक्षण टिकण्यासाठी आम्ही सर्वांनी आंबेडकरवाद्यांनी मांग मार ढोर चांबारांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आरक्षण जर टिकलं, आणि आरक्षण चांगलं टिकलं, आणि आपला जर बॅकलॉग भरून काढला, बॅकलॉग भरल्याच्या नंतर तुमचे डोळे उघडू द्या की बाबा आता याच्यात आपले लेकरं शिकले पाहिजे, बौद्ध समाजाची बरोबरी केली पाहिजे, आपणही मेरिट मध्ये उतरलं पाहिजे. न करता ते बौद्ध समाजावर टीका करायला लागले. मला एक सांगा की ज्या ज्या ठिकाणी चांबारावर, ढोरावर, मांगावर अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी कोण धावून येतं? बौद्ध बांधव धावून येतो आणि छाती काढून चालतो, चल बाबा मी आहे तुझ्या समोर, काळजी करू नको, पोलीस स्टेशन मध्ये अर्ज, मी तुझ्या पाठीमागे तुला सहकार्य करतो. एवढी ताकद कोणात आहे? आणि अशी ताकद
आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ता आंबेडकर चळवळीत काम केल्यामुळं ती ताकद नक्की. आज आमच्यामुळे जी. आहे. म्हणून आम्ही आंबेडकरवादी आहोत. हम्म. आणि या गोष्टी खरं तर कळायला पाहिजे. आणि आमच्यावर जे अन्याय अत्याचार होतात ना, हम्म. याला वाचा बौद्ध बांधवाच्या व्यतिरिक्त कोणीच फोडू शकत नाही. हम्म. आणि दुसरी गोष्ट, आज जे बी काही आरक्षण टिकून राहिले, ज्याही काही गोष्टी आहेत, हे बौद्ध बांधवामुळे आहेत, हे विसरता कामा नये. हम्म. आणि म्हणून आपण वारंवार बौद्ध समाजावर नाव बोट ठेवण्यापेक्षा हम्म. आपण बाबासाहेबाच्या खऱ्या विचारधारेला हम्म. स्वीकारून हम्म. होटात एक आणि पोटात एक ठेवण्यापेक्षा हम्म. बाबासाहेबाच्या खऱ्या विचारधारेला स्वीकारून आपण सुद्धा आंबेडकरवादी व्हावं. आणि आपण सुद्धा हे अबकडच्या नादी न लागता हम्म. आपण आपला फायदा कसा करून घेता येईल, आपल्या लेकरांना जास्तीत जास्त शिकवून मोठं कसं करता येईल, याच्यामध्ये आपण आपलं लक्ष घातलं पाहिजे. आणि जर असं कदाचित झालं तर उद्या या महाराष्ट्रामध्ये बौद्ध बांधवांची संख्या जास्त आहे. त्यांच्या आयुष्याला 9% ते 8.5% आरक्षण जाणार आहे. कारण खरं सांगायचं म्हणजे ते आज अन्याय सहन करतात. कारण त्यांची आज लोकसंख्या जास्त आहे. लोकसंख्येच्या मानानं त्यांचे 19 आमदार राहायला पाहिजे महाराष्ट्रात. होय. पण त्यांचे 19 आमदार न राहता आज त्यांचे 10 आमदार आहेत. पण आमचे न बोलणारे मुख्य आमदार, त्या आरक्षणाचे पाय चाटणारे, हो. ते तिथं 18 ते 19 आहेत. आणि ते अजिबात आवाज उचलायला तयार नाही. ही जर बौद्ध बांधवाची जर संख्या तिथं राहिली असती तर यांनी लाजून गाजून का होईना, किंवा बौद्ध बांधवांनी त्याच्या पाठीमागे जाऊन, जसं मागला विषय हो. रामदास आठवले साहेबांना सुद्धा समाजानं सबक शिकविलेला आहे, बोलतं केलं. तसा सबक या ठिकाणी आपल्या नेत्यांना, आपल्या आमदारांना शिकवला असता. म्हणून ही जमात खरंच अर्थानं खरं सांगायचं म्हणजे अन्याय सहन करत आहे. आणि मला खरं सांगायचंय की हे कोणीतरी चांगलंय, कानात फुकलंय म्हणून ही लोक पेटून लागलीत. आणि जर अबकडं जर खरंच विचार करायचा असेल, मग आम्हाला का घेऊन ये सोबत? हो, सगळ्यांनाच घ्यायचं. सर्वांना विचारायचं ना, ते एकल्यानंच का, ते काय लाडके आहेत का? हा? तर म्हणून हे अबकडं अन्यायकारक आहे आणि ह्या अन्यायाच्या आम्ही जी. विरोधात आहोत. आणि मला आता शेवटी एकच म्हणायचंय की मी या ठिकाणी लॉर्ड बुद्ध चॅनलचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि मी एकच या ठिकाणी जाता जाता सांगतो, ये रुतवा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. वाह. ये रुतवा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. जी हाँ. यह सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकंदर से मिला है. औरों को जो मिला है वो मुकंदर से मिला है. हमें तो मुकंदर भी तेरे संविधान से मिला है. वाह. हमें तो मुकंदर भी तेरे संविधान से मिला है. जय कक्कैया, जय रविदास, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.